तर हे जे फ्लिपकार्टवाल्यांची होम डिलिव्हरीवाली फॅसिलिटी आहे ना, मला तर खूप आवडते आणि मला असं वाटतं की ना ही फॅसिलिटी ना आपल्या गावी जे असतात ना आपले आईबाप किंवा सासू सासरे वगैरे जे असतात तर त्यांच्यासाठी पण हे ना तिथे पण असली पाहिजे. काय काय होतं ना त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं स्वतःच चालत चालत दुकानात जा आणि घेऊन यावं लागतं. कधी कधी असं होतं ना की त्यांना कंटाळा आला ना की मग ते सामान आणायला जातसुद्धा नाही. पण असंच त्यांच्याकडे जर कोणी आणून देणार असलं तर ते सुद्धा ना मस्त आरामात खातील, कारण खूप कष्ट करतात तिकडली लोकं. त्याच्यामुळे थोडंसं आराम त्यांना मिळाला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते मला सांगा याच्यावरती. आणि त्याच्यानंतर ना आमचं सामान आलं होतं त्याच्या मी भाजी वगैरेला नव्हतं ना म्हणून मी पटापट ते भाजी वगैरे साफ करून घेतल्या, कट करून घेतल्या आणि मग स्वयंपाक केलं, जेवण झालं. त्याच्यानंतर मग जे छोटे मोठे सामान ठेवायचं होतं ठेवून दिलं आणि बॉटल ना खराब झाली होती. ते सुद्धा खतम झालं. तर काय होतं ना पुन्हा पुन्हा ते बॉटल घासायला तर जमत नाही. म्हणून मी काय करते ना वरून थोडंसं असं टिश्यू पेपरने क्लीन करून घेते आणि लवकरच क्लीन पण होते ते. आणि हे स्प्राऊट मी भिजवायला टाकले होते तर छान आले होते मोड. आणि मग ना फ्रीज सेट केल्याच्यानंतर एवढं छान वाटतं ना खूप सुंदर दिसतं. आणि मग संध्याकाळी भूक लागली होती कारण लवकरच आम्ही नाश्ता केला नव्हता आणि जेवण करून घेतलं लवकर. त्याच्यामुळे मग संध्याकाळी मस्त सँडविच बनवला, चहा बनवला आणि मस्त खाल्लं. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ सांगा.